नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रसशास्त्र पेपर 2 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे, जे की आपल्या युनिव्हर्सिटी एक्झामसाठी ॲज इट इज विचारले जाऊ शकतात. आता बघा, पेपर 2 चा आपला पहिलाच टॉपिक कोणता आहे, तर औषधी प्रयोग विज्ञान. ह्या चॅप्टरमधून आपल्याला एकच एससीक्यू आपल्या पेपरमध्ये पाहायला मिळू शकतो, आणि जो असणार आहे प्रशस्त भेषज लक्षणे. हा तुम्हाला एससीक्यू प्रिपेअर चांगल्या वेळेने करून ठेवायचा आहे. दुसरा जर एससीक्यू पाहायला गेला तर सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल. तर ह्या टॉपिकवरून म्हणजे सिंगल ड्रग जे काय आहे हर्बल अँड मिनरल, या टॉपिकवरून आपल्याला एक एलक्यू येणार आहे पेपरमध्ये, आणि पेपरमध्ये एक एससीक्यू या चॅप्टरवरून आपल्याला विचारला जाणार आहे. आता यामध्ये तुम्हाला मुख्य 5 आपल्याला यामध्ये काय दिलं, हर्बल अँड मिनरल म्हणजे 5 टॉपिक यामधून शिकायचे. गुडूची, आमलकी, गंधक, गैरिक आणि भल्लातक. पण यामध्ये पण एक तुम्हाला सांगतो, यामधला आमलकी सॉरी जो काही भल्लातक असणार आहे ते तुम्हाला म्हणजे पेपर वेळी करायचं नाही, कारण की तो एन केस टॉपिक आहे, नाईस टू नो आहे. त्यामुळे तुम्हाला एन केस टॉपिक करायची गरज नाही. फक्त तुम्हाला 4 करून जायचे. कोणते? गुडूची, आमलकी, गंधक आणि गैरिक, हे 4 टॉपिक करायचे. आता यामध्ये पण तुम्हाला सुरुवातीला गुडूची. आता गुडूचीमध्ये बघा, ही कडले जे काही टॉपिक दिलेत मी इकडले तुम्हाला 4 हे, तर ह्याला एवढं काही फोकस करत नाही बरं का. हे जे काही आहेत ना, ह्याला एवढं फोकस कधी करत नाही. जसे कोणकोणते काय म्हटलंय त्यामध्ये बघा, काय म्हटलंय एक मिनटं. आता ह्यावर जास्त फोकस नसतो. सोरस, चूर्ण, कॉथिम हे कॉमन आहे ना, ह्याच्यावरती विचारत नाही. पण काय विचारतात पेपरमध्ये, तर बघा काय विचार, घन, गुडूची घन सांगा, गुडूची सत्व सांगा, अमृत आदी गुगुळ विचारतात, आणि अमृतारिष्ट. तर हे आपल्यासाठी VVIMP आहे. तर पेपरमध्ये VVIMP तुम्हाला चांगल्या वेळेने करून जायचे. नंतर बघा आमलकी. आता आमलकीमध्ये तसंच आमलकीमध्ये हे जे काही चूर्ण आणि सोरस वगैरे आहे ना, ते एवढं काही विचारत नाही. पण विचारतात काय बघा, तर त्रिफळा, रसायन, त्यानंतर च्यवनप्राश खूप वेळेस विचारतात. IMP आहे, चांगल्या प्रकारे करून जा. धात्री लोह विचारतात, आमलकी आधी गुटिका विचारतात, फलत्रिका आधी कॉथ विचारतात, आणि त्रिफळाभूत सुद्धा विचारतात. हे आपल्यासाठी VVIMP. ह्याच्यामध्ये पण च्यवनप्राश जास्त IMP. त्यानंतर बघा गैरिकमध्ये काय आहे तुम्हाला नॉर्मली. आता बघा गैरिकमध्ये तुम्हाला आता हे खूप पूर्ण IMP बरं का गैरिक, पण त्यामधला तुम्हाला लघुसूत शेखर आणि गैरिक आद्य मल्हार, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे चांगलं करून द्या. हे खूप 2 विचारतात म्हणजे विचारतात. त्यानंतर वर्णकर लेप तुमच्या वेळेस युनिव्हर्सिटी लिहू शकतो, खूप महत्त्वाचा वर्णकर लेप. तर हे तुम्हाला IMP असणार आहे. आता यामध्ये बघा मोस्ट ऑफ दी त्यामध्ये तुम्हाला प्रदेय सुद्धा वाचून द्या. त्यानंतर गैरिकाद्य गुटिकांजन वाचून द्या, रसक्रिया वाचून द्या, आणि हे जे काही 3 IMP हे तर तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. तर समजलं, लघुशीत शेखर वगैरे म्हटलं, आणि गैरिकाद्य मल्हार आणि वर्णकर गुटिका हे तर तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. त्यानंतर गंधकचं म्हटलं, पुन्हा बघा तर गंधकचं तुम्हाला काय म्हटलंय, तर हे बघा नॉर्मल जे काही पेपरमध्ये विचारतात म्हणजे हे तुम्हाला माहिती तर पाहिजे, बेसिक माहिती पाहिजे. पण IMP आपण बघणार आहे. तर चूर्ण माहिती पाहिजे, रसायन माहिती पाहिजे, गंधक तेल माहिती पाहिजे, गंधकादी लेप माहिती पाहिजे, गंधक वटी तुम्हाला नॉर्मल माहिती पाहिजे. पण पेपरमध्ये फोकस काय करतात, गंधक द्रुती सांगा म्हणतात, गंधकादी मल्हार सांगा. हे तुमच्यासाठी खूप खूप IMP असतात. तर अशा प्रकारे हे पेपरमध्ये तुम्हाला सिंगल ड्रग अँड हर्बल अँड मिनरल या टॉपिकवरचे IMP होते, आणि तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा होते. समजलं. त्यानंतर ह्यामधलं सगळंच करायचं, तुम्हाला फक्त भल्लातक स्किप करायचं, आणि बाकीचे 4 करून जायचे. त्यानंतर बघा सिंगल ड्रग जो काय आहे, तर तो आपला कोणतं भस्म, शुद्ध आणि पिष्टी. त्या टॉपिकमध्ये तुम्हाला बघा काय म्हटलं, त्यामध्ये तुम्हाला सगळेच ऑल आर IMP म्हटलंय. यामधले ऑल IMP, त्यामध्ये तुम्हाला जे काय धातू आहे तर ते एलिक्युलो विचारतात, आणि जे काही पिष्टी तर ते सेपरेट तुम्हाला एसिक्युलो वगैरे विचारतात. समजलं. तर धातू तुम्हाला काय असं एलिक्युलो विचारतात, आणि पिष्टी एसिक्युलो विचारतात. आता यामध्ये पण VVIMP मध्ये एलिक कोणची विचारतात, तर आब्रक विचारतात, सुवर्ण माक्षिकता भस्म विचारतात, सुवर्ण विचारतात, रज लोह, तर रजत रोह, ताम्र, नाग, यशद, कासिस आणि वज्र. हे मोस्ट ऑफ 10 खूप तुमच्यासाठी IMP ठरतात बरं का एलिक्यू मध्ये. यामधून जास्त VVIMP एलिक्यू येण्याचे चान्सेस राहतो. हे तुम्हाला मस्ट गरजेचे एवढे करून जा, म्हणजे हे तुम्हाला माहिती पाहिजे, एवढे तरी माहिती पाहिजे एलिक्यूची वेणी. आणि त्यानंतर एसिक्यूची वेणी म्हटलं तर बघा मुक्ता भस्म झाला, मुक्ताची पिष्टी झाली, मुक्ता. त्यानंतर प्रवाळ भस्म, प्रवाहाची पिष्टी झाली. त्यानंतर शंख भस्म आणि गोदंती, हे तुम्हाला सेपरेट काय करतात एसिक्यू साठी विचारतात. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. एसिक्यूची वेणी एवढे मस्ट करून जा, आणि एलिक्यूची वेणी एवढे मस्ट करा. पण ऑल आर IMP म्हटलेलं बरं का, ह्यामधलं तुम्हाला कोणता विचारू शकता, पण मस्ट तुम्हाला एवढे तरी माहिती पाहिजे. समजलं. त्यानंतर बघा औषधी कल्पवन. आता ह्यामधला हा टॉपिक पण असा ज्यामध्ये सगळेच तुम्हाला जेवढे काय तर सगळेच IMP. पण एलिक्यूच्या वेळी पाहायला गेलं तर यामध्ये तुम्हाला एलिक्यूमध्ये काय विचारतात, तर आरोग्यवर्धनी वटी एलिक्यूला विचारतात. कुमार कल्याण रथ झालं, चंद्रप्रभा वटी झाली, आनंद भैरव रथ झालं, योगेंद्र रथ झालं, लक्ष्मी विलास झालं, वसंत कुसुमाकर वगैरे, वसंत मालती झालं, व्रतवा चिंतामणी, शंखवटी. त्यामध्ये तुम्हाला 2 एलिक्यूला विचारतात, म्हणजे असे 2 एक्सप्लेन करायचे असतात, एक 5 मार्काला, एक 5 मार्काला, असे 2 लिहायचे असतात. त्यामध्ये सगळेच तुम्हाला करून जाईल. त्यामध्ये श्वासकोटा रोध झाला, कामदुधा झाला, सुतशेखर रथ झाला, नवव्यासलो, इच्छाविधी आणि कृमिकोटरा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो IMP मध्ये मस्त तुम्हाला सांगतो यामधले काय IMP. आरोग्यवर्धन खूप महत्त्वाचे, चंद्रप्रभा खूप महत्त्वाचे, आनंद भैरव खूप महत्त्वाचं, लक्ष्मी विलास खूप महत्त्वाचं आहे, वसंत कुसुमाकर वगैरे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर वसंत मालती पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाहायला गेलं व्रतवा चिंतामणी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर इच्छाविधी खूप महत्त्वाचं, कृमिकोटरा खूप महत्त्वाचं आहे, सुतशेखर रथ झाला, त्यानंतर श्वासकोटरा झाला, त्यानंतर 9व्या स्लो झाला, तर हे खूप महत्त्वाचे बरं का. त्यानंतर परपटीमध्ये पाहायला गेलं तर आता बघा परपटीमध्ये आपलं पंचामृत परपटी आणि बोल परपटी, तर हे तुम्हाला 2 असणार आहे. त्यामुळे तुम्हाला परपटीमध्ये चांगल्या प्रकारे करून जायचं हे परपटीमध्ये. त्यानंतर कुपी पकोमध्ये तुम्हाला मकर ध्वज चांगल्या प्रकारे करून जा, समीरपन्न चांगल्या करून जा, एसिक्यूला विचारतात हे. आणि पोटलीमध्ये हेमगर्भ पोटली, तर हे तुम्हाला सगळे एसिक्यूला वगैरे विचारतात बरं का. हे सगळे तुम्हाला एसिक्यूला वगैरे विचारतात. हे जे झालं परपटी झालं, कुपी पाको झालं, आणि पोटली झालं, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचं. समजलं. तर ऑल आर IMP यामधले पण मस्ट तुम्हाला हे
सगळं सांगितलं तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर झाला औषधी कल्प 2 बघूया. आता 2 मध्ये तुम्हाला तसंच आहे त्याप्रमाणे. आता 2 मध्ये मी तुम्हाला जेवढं सांगतो तर हे इकडचे एल-क्यूचे टॉपिक आहे आणि हे एस-क्यूचे. आता एल-क्यूमध्ये आला तर ह्या टॉपिकमध्ये बघा औषधी जे काय दशमूळ क्वाद आहे एल-क्यूच्या वेळी प्रिपेअर करून जा. पुष्यानक चूर्ण झालं, संजीवनी वटी झाली, चित्रकाती गुटिका झाली, सिंहनाथ गुगुळ झाला, योगराज गुगुळ झाला, च्यवनप्राश झाला, पंचगव्य घृत झाला आणि बिलवादी गुटिका. आता ह्यामध्ये बिलवादी गुटिका खूप वेळेस विचारली, च्यवनप्राश खूप वेळेस विचारलं, योगराज गुगुळ पण खूप वेळेस विचारलं, चित्रकाती वटी, संजीवनी वटी, पुष्यानक चूर्ण आणि दशमुळकात हे विचारलेलं आहे. PYQ मध्ये खूप याचे प्रश्न विचारले, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळतं. पंचगव्य घृत वगैरे चांगलं करून जा वगैरे यामधले. त्यानंतर तुम्हाला हा PYQचा क्वेश्चन आहे बरं का. पंचगुणात येईल हा तुम्हाला एसीक्यूला सेपरेट पडला तर DKचा आहे, त्यामुळे तुम्हाला दाढी माऊली येऊ शकतो आणि ब्राह्मी कुतूर वगैरे येऊ शकतो. तर ह्या तुम्हाला एसीक्यू म्हटलं तर ह्या टॉपिकवरून 3 टॉपिकवरून तुम्हाला एक एसीक्यू दिसणार आणि एलक्यू म्हटलं तर ह्या टॉपिकवरून जे काही 9 टॉपिक आहे 9 टॉपिकवरून तुम्हाला एलक्यू वगैरे पाहायला भेटणार. असं मला तर औषधी कल्प 2 वगैरे हे अशा प्रकारे होतं. त्यांना IMP कळले. त्यानंतर न्यूट्रास्युटिकल या टॉपिकवरून तुम्हाला एक एसीक्यू पेपरमध्ये फिक्स असतो. न्यूट्रास्युटिकलमध्ये यामध्ये तुम्हाला एक एसीक्यू फिक्स असणार आहे, समजलं. तर यामधले बघा जनरल हेल्थमध्ये कुष्मांडा आवले विचारलेला आहे PYQ मध्ये. पेडियाट्रिक हेल्थमध्ये प्रिनन मोदक आणखी काही विचारलं नाही बरं का, पण हे वरचं विचारलेलं आहे. त्यानंतर बघा त्यानंतर जेरेट्रिक हेल्थमध्ये च्यवनप्राश आवले विचारलेला आहे खूप IMP. रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये फलग्रेत विचारला आहे खूप IMP. त्यानंतर वुमन हेल्थमध्ये सौभाग्य सोंटीपाक आणि शतावरी घृत हे पण IMP आहे बरं का PYQ मध्ये. त्यानंतर कार्डिओप्रोटिकमध्ये अर्जुन शिरपाक खूप महत्त्वाचा आहे. रसन शिरपाक आणखी नाही विचारलेला आहे. त्यानंतर काय स्पोर्ट जे काही इंडियावर वगैरे म्हटलं त्याचं खजुरातीमध्ये येऊ शकतो आणि जे काही मेंटल हेल्थमध्ये ब्राह्मी रसायन वगैरे तुम्हाला येऊ शकतो. तर अशा प्रकारे यामधलं सगळे करून जा, यातला एक तुम्हाला एसीक्यू पाहायला मिळेल. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला IMP म्हटलं तर जनरल हेल्थ IMP, पेडियाट्रिक हेल्थ पण IMP, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह वगैरे IMP. त्यानंतर जे काही जेरेट्रिक हेल्थ मधले वुमन हेल्थ खूप महत्त्वाची, वुमन हेल्थवर चांगला फोकस करा. आणि त्यानंतर कार्डिओ प्रोटेक्टिव्ह वगैरे करा. आता तुमच्या वेळेस मी सांगतो मोस्ट ऑफ द गेस आपलं काय राहील की वुमन हेल्थवरती तुम्हाला मोस्ट ऑफ द चान्सेस राहील की सौभाग्य सोंटीपाक की शतावरी ग्रोथ वगैरे एसीक्यूला ॲज इट इज विचारला जाईल. त्यानंतर फल ग्रोथ वगैरे खूप वेळेस विचारलेलं आहे, पण मोस्ट ऑफ द चान्स वुमन हेल्थवर तुम्हाला युनिव्हर्सिटीला क्वेश्चन वगैरे पाहायला मिळू शकतो, समजलं. त्यानंतर अनुपान प्रयोग आणि औषधी कल्प येतो. आता या टॉपिकवरून सुद्धा आपल्याला एसीक्यू पाहायला मिळतो. यामध्ये तुम्हाला जे काही 6 कल्प आहेत यातला म्हणजे 6 जे काही विविध कल्प सांगितले यांचे आपल्याला विविध अनुपान वगैरे सांगायचे आणि त्यानुसार लिहायचं असतं. तर हे तुम्हाला हे चांगले करून जा. किशोर गुगळ वगैरे, योगराज गुगळ झालं, नारायण चूर्ण झालं, रससिंधू, रसपरपटे आणि कंकाईन वटी वगैरे. तर ह्यामधला तुम्हाला एक पेपरमध्ये येतो म्हणजे येतो, दरवर्षी येतो असतो, क्वेश्चन फिक्स असतो. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे हा टॉपिक करून जायचा आहे, समजलं. 6चे 6 करून जा, सोपा आहे. त्यानंतर औषधी प्रयोग विज्ञान. आता औषधी प्रयोग मार्ग ह्यामध्ये तुम्हाला जे काही मूक, नासा, कर्ण, अक्षी आणि त्वक हे जे काही 5 विविध मार्ग वगैरे सांगितले तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे मस्ट IMP बरं का. यामध्ये 5 खूप IMP, बाकीचे सुद्धा आहे पण 5 ह्याला खूप फोकस करा. 5 तुमच्यासाठी एवढे IMP आहे, समजलं. मॉडर्नचे मी काय यामध्ये कन्सिडर वगैरे केलं नाही, मॉडर्नचे तुम्हाला सेपरेट मी यावरती व्हिडिओ वगैरे बनवलं. पण आयुर्वेदचा पोर्शन आणि जो काय तर मॉडर्नचं जे काही एसीक्यूला विचारलं जातं एक एसीक्यूसाठी, तर ते तुम्ही तर काही प्रिपेअर केलेलं नाही म्हणजे तर काही घेतलेलं नाही आहे. पण हे सगळे तुम्हाला टॉपिक पेपर 2 साठी एवढे इम्पॉर्टंट आहे. मस्त एवढेच करून जा. टॉपिक पेपर 2 साठी तुमची आरामशीर पेपर 1 आणि पेपर 2 एवढे टॉपिक करा, आरामशीर तुमची रसशास्त्रामध्ये पासिंग होऊन जाईल, समजलं. तेवढं टॉपिक मधला तुमचा क्वेश्चन कुठेच बाहेर जाणार नाही. रसशास्त्र पेपर 2 एवढे चांगल्या प्रकारे करून जा. यामधले गॅरंटी देतो तुम्हाला असेच क्वेश्चन युनिव्हर्सिटीला विचारले जातात आणि असेच यामधले दिसणार म्हणजे दिसणार, समजलं. अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणखी कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन पाहिजे नक्की कमेंट करा, त्यावरती आपण नक्की व्हिडिओ बनवूया, समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.